नक्षलसारख्या रक्तरंजित गंभीर शब्दाला सोशल मीडियावर कूल बनवणं कितपत योग्य आहे? स्वातंत्र्यदिनी मोदीजी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणाला फक्त 3 दिवस झालेत आणि त्यांनी देशाला सावध करायच्या नावे कोणा विशिष्ट चेहराहीन लोकांना चिन्हित करायच्या दृष्टिकोनातून वापरलेल्या दिमागी नक्षल या शब्दावरून उभ्या राहिलेल्या सोशल मीडिया पेजने 500,000 फॉलोअर्सचा टप्पा पार केला. आज डॉक्टर क्षितिज बर्वे यांचा बर्वे बोलतोय वरचा व्हिडिओ पाहिला. त्यांनी गडचिरोलीत बालपणी स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवलेली नक्षलवादाची भीषण हिंसा, सामान्य माणसांनी सोसलेल्या अतोनात यातना मांडल्या होत्या. ऐकून मन सुन्न झालं. त्यांनी प्रश्न विचारण्याचं समर्थन करत अगदी योग्यच सांगितलं, नक्षलवादाला कूल बनवणं चुकीचंच आहे. पण हा व्हिडिओ पाहताना मनात आलं, यात काहीतरी खूप मोठं सुटतंय. हा शब्द एका रात्रीत कूल झालाच नाही. ज्या सत्तेने स्वतःच्या सोयीसाठी प्रश्न विचारणाऱ्या सजग नागरिकांना अर्बन नक्सल ठरवून हिणवलं, जिथे दाभोळकर, कलबुर्गी, पानसरे, गौरी लंकेश यांच्या हत्येचं समर्थन करत न्यायालयाच्या निकालाआधीच त्यांना हे लेबल लावलं गेलं. इतकंच नाही तर याच व्यवस्थेच्या स्वयंघोषित राष्ट्रभक्तांनी सत्तेला प्रश्न विचारणाऱ्यांना सुद्धा अर्बन नक्सल बोलू केलं. त्यांनी साऱ्यांनी आधी या शब्दातील भीषण हिंसेचं गांभीर्य संपवलं. सत्तेने आपल्या विरोधकांची तोंड बंद करण्यासाठी या शब्दाला आधी बोथट केलं. तो शब्द कूल बनणं हा त्यानंतरचा टप्पा. नक्कीच आता नवीन ट्रेंड्स येतील. हे दिमागी नक्षल शोधणं आणखी सोपं होईल. पुरावे सादर करून न्यायमार्गाने निवाडा न होता नागरिकांवर नागरिक भिडवून स्वघोषित राष्ट्रभक्त कोणालाही नक्सल म्हणतील, तेव्हा हा शब्द आणखी बोथट होईल. मग त्याच्या विरोधात हा शब्द मिरवला जाईल. पण हा शब्द बोथट होण्याचं आणि अत्यंत दुर्दैवाने क्रांतीचं प्रतीक होण्याचं दोन्हींचं उगमस्थान एकच आहे. ते विसरून चालणार नाही.